सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप चांगला राहणार आहे. नशिबाचीही तुम्हाला साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उत्तम राहील. तुमच्या बोलण्यामध्ये एक खास कला आहे जी तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळवून देईल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये नक्कीच यश मिळेल. आज तुम्हाला एखादं नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मनातील आळस आज दूर होईल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी आनंदाच्या बातम्या मिळतील. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होण्याचीही दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमच्या लग्नामध्ये जर काही अडथळे येत असतील तर ते आज दूर होतील आणि तुम्हाला लग्नासाठी सुयोग्य स्थळं येतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना मदत करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी उत्साहानं आणि चपळाईनं भरलेला असेल. कामामध्ये केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला आज नक्कीच मिळेल. एखाद्या खास व्यक्तीसोबत तुमची भेट अविस्मरणीयच ठरेल. तुम्ही एखाद्या लग्न समारंभामध्ये किंवा शुभ कार्यामध्ये सहभागी व्हाल. तुमच्या मनामध्ये आनंद टिकून राहील. आज तुम्ही तुमच्यापेक्षा मोठ्या लोकांचा आदर करण्यामध्ये पुढे असाल. प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज कामामध्ये चांगलं यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार तुमच्या मनामध्ये आज येऊ शकतो किंवा तुम्ही तो प्रत्यक्षामध्ये आणू शकता. आज नशिबाची तुम्हाला जास्त साथ मिळेल. कुटुंबाकडनं तुम्हाला सुख मिळेल. तुम्ही आज आनंदी असाल आणि आजचा दिवस तुम्ही हसत खेळत घालवाल. आज तुमचे प्रतिष्ठित लोकांशी संबंध प्रस्थापित होतील जे तुम्हाला कामामध्ये यश मिळवून देण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुम्ही कुटुंबासोबत आज चांगला वेळ घालवाल आणि प्रवासाचा आनंद घ्याल. कामामध्ये तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच चांगला राहील. कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला सुख आणि सहकार्य मिळेल. तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये चढउतार पाहायला मिळतील. तुम्हाला तुमच्या मेहनतीनं आणि समजूतदारपणानं जीवन सुखकर बनवण्यामध्ये मदत मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं चांगलं कौतुक होईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही मोठे बदलही होऊ शकतात. कुटुंबाबाबत तुम्ही निश्चिंत असाल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला सुरू होईल. मित्र किंवा कुटुंबातील लोकांसोबत तुमची चांगली ट्रिप होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान हनुमानांची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही अगदी उत्साहानं परिपूर्ण दिसाल. आज कामामध्ये तुमचा जोश दिसून येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळेल. तुम्ही तुमच्या कामाच्या योजना तुमच्या इच्छेनुसार पूर्ण कराल. कुटुंबाकडनं तुम्हाला चांगलं प्रणय सुख मिळेल. आज तुमची एखाद्या मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीशी भेट होईल ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद दिसेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहाल. नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला धनलाभ होईल आणि कौटुंबिक वादामध्ये तुम्ही कुणाच्याही पडू नका. तुमच्या घरातील कौटुंबिक वाद आज संपुष्टामध्ये येऊ शकतात. आज
तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावरती हावी होऊ देऊ नका. उलट त्यांना हरवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं सहकार्य मिळेल, त्यामुळे तुम्ही धीर सोडू नका आणि येणाऱ्या कठीण परिस्थितीचा धैर्यानं सामना करा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही भगवान हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. तुम्ही एखाद्या शुभ कार्यामध्ये सहभागी व्हाल. तुमची वाणी मधुर असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित करण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुम्ही तुमच्या चतुराई आणि बुद्धीनं तुमचं काम यशस्वी कराल. कामामध्ये तुम्हाला चांगला धनलाभ होऊ शकतो. तुम्ही धनसंचय देखील कराल. कामाच्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त यश तुम्हाला मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची आराधना करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी येत असलेल्या अडचणींपासून तुम्हाला सुटका मिळू शकते. तुमची सर्व कामं आज यशस्वी होतील. आज व्यवसायामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे आणि तुमचं आरोग्य देखील साधारणपणे चांगलं राहील. फार दिवसांनंतर एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटण्याची तुम्हाला संधी मिळेल. नवीन कामाची सुरुवात आज तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही दिलेला सल्ला इतरांच्या कामी येईल. तुमचं मनोरंजन देखील वेगवेगळ्या गोष्टींमध्ये होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फारसा चांगला जाणार नाही. तुम्हाला संघर्षपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागेल. अशा वेळी तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य नक्कीच मिळेल. त्यामुळे तुम्ही धीर सोडू नका आणि येणाऱ्या कठीण परिस्थितीचा धैर्यानं सामना करा. कामामध्ये तुमची कामगिरी उत्तम राहील. आजचा दिवस हा कामाच्या क्षेत्रात तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला सुरू होईल. कामाच्या ठिकाणी असो किंवा कौटुंबिक सुखाचा असो, आजचा दिवस चांगला राहील. आज तुमचे चांगल्या लोकांशी संबंध प्रस्थापित होतील, जे तुम्हाला कामामध्ये यश मिळवून देण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. आज व्यापारी वर्गाला विशेषतः चांगले फळ मिळेल, ज्यामुळे धनलाभाचे योग बनतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढचे रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल. तुम्ही गोड वाणीनं आणि तुमच्या चतुराईनं कामात यश मिळवाल. आज तुम्ही तुमच्या चतुराईचा पुरावा देत कामामध्ये यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्या लोकांचीही वरिष्ठांकडनं प्रशंसा होईल. कौटुंबिक सदस्यांकडनं तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य मिळत राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.